हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण ठीक असतील. हॅपी मकर संक्रांती. हा व्हिडिओ मकर संक्रांतीच्या दिवशी शूट होत आहे आणि मी रात्री खूप वेळ परत ब्लाऊज शिवत बसले. मग मला मेहंदी काढायला टाईमच भेटला नाही. तर ते फटाकवाली मेहंदी असते ना, म्हणजे पटकन रंगती, त्यासाठी मी आता लावून बसलेली. थोड्या वेळात लगेच पुसून घ्यायची ह्याला आणि पुसून घेतल्यानंतर थोडंसं आवरायचं. म्हणजे एक दोन बाया येणार आहेत. एक दोन आता आमच्या जवळच्या तिघीजणी आहेत आणि आणखी एखादी कोणी आली तर व्हिडिओमध्ये तर घेणं त्यांना हे होणार नाही. पण मी काय डेकोरेशन केलं किंवा मी कशी तयारी केली किंवा मी साडी कोणती घालणार आहे आणि मी त्या साडीवरचं ब्लाऊज मी स्वतः शिवले, कसं शिवलं ते पण सांगा कमेंटमध्ये. पाहिल्यावर नेक्स्ट व्हिडिओ येईल ना, म्हणजे ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू केल्यावर व्हिडिओ येईल ना, त्याच्यात तुम्हाला समजेल की मी साडी कशी घेतली होती आणि कुठून बाय केली ते पण सांगते त्याच्यामध्ये. आणि काय बोलतात, ब्लाऊज पण मी शिवलेलं आहे. ब्लाऊज पण कसं वाटलं ते पण सांगा आणि कंटिन्यू करा व्हिडिओला. पोळ्या पण बनवणार आहे, बघू पोळ्याचं घेते का नाही ब्लाऊज. एवढं चिडचिड झालं, रात्री उशीर झाला होता ब्लाऊज शिवायला आणि उठायला पण उशीर झाला, लय बोर होते. तरी पण आजच्या दिवसात आई म्हणली आजच्या दिवसाचंच करून घे वाणाचं वगैरे, त्यामुळे मी वाण देणार आहे. आणि आता उठलाय, आंघोळ त्याची. छोटंसं डेकोरेशन केलं. रांगोळी येत नव्हती काढता, अशी थोडीशी काढली. रांगोळीचं ते कोण आहेत, कोणद्वारे काढली. आणि ही आमची याची मेन रूम आहे, म्हणजे क्वार्टरमधली. लक्ष्मीची पूजा वगैरे दिपावळीचीच आहे पूजा, तशीच करत होती मी. आणि तिथं माझे देवबाप्पा, हे यायचं मेन डोअर आहे, हे देवबाप्पा. आणि हे जे बनवलेलं टाकले टेबलवर ते मी हातानं बनवलेलं आहे. आणि जे पडदा लावलं ते पण बनवलं. खूप साऱ्या वस्तू आहेत बनवलेल्या, पण आमच्या आहोनीकडं काहीच आणू दिलं नाही मला. आणि एक व्हिडिओ असा झाला, वाटला आडवा शूट आहे पण उभा झाला. हा येतो. आणि हेच ठेवलं होतं बायकांना वाण देण्यासाठी. कोणती टिकली छान वाटते सांगा. करायला काय बोल ना, काय राहिलो बांग. कसे घातले होते मी? हे दोन घातले होते का तेव्हा? नाही, महागती होते वाटतं. समजा ना झालं कसं होतं. अच्छा बाबा, छान दिसाय साडी. कसं दे ना, छान वाजायचं. कशी दिसते साडी? छान दिसते. ही साडी मागवली होती मी सूक्ष्म कलेक्शनकडून आणि हेच ब्लाऊज होतं रात्री शिवत बसलेले. आणि संक्रांतीसाठी आल्या होत्या बायका, शूट वगैरे केलं. घाईघाई झालं, उशीर झालं होतं, कारण ह्यांना यायला उशीर झाला आणि नाश्त्यासाठी आणायचं पण उशीर झालं होतं. मग त्यासाठी छोटासाच ब्लॉग झाला. कसा वाटला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.